आता जाऊयात नाशिकमध्ये. नाशकात कांदा उत्पादक शेतकरी आता तिहेरी संकटात असल्याचं कळत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये व्यापारी असोसिएशन सोमवारपासून लिलावात सहभागी होणार नाहीये. तर इंधन तुटवड्यामुळे ट्रक मिळत नसल्यामुळे शेतमाल वाहतुकीवर हा परिणाम होतोय आणि बाजार समित्यांमध्ये कांद्याला 6 ते 10 रुपयांचा दर मिळतोय. तर आखाती देशातील युद्धामुळे कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे हा मोठा फटका आता शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय. आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये मी कांदा विक्रीसाठी आणला आहे. तर आज कांद्याचे सरासरी बाजारभाव 6 रुपये ते 10 रुपये चालू आहे. यातून शेतकऱ्यांना जो उत्पादन खर्च आहे तो पण निघत नाही आणि त्यातच दुष्काळात 13वा महिना असं म्हणतात, त्याप्रमाणे सोमवारपासून कांदा मार्केट बंद आहे असं आम्हाला समजतंय. तर आज आम्हाला जे पुढच्या पिकासाठी जे भांडवल पाहिजे त्यासाठी आम्ही कांदा विकतोय आणि जर मार्केटच बंद राहिलं तर आम्हाला उत्पन्न कुठून येणार? बाजार समितीला याचा पाठपुरावा केलाय का बा लासलगाव मर्चंट असोसिएशनच्या वतीने पत्रव्यवहार केलाय का बा याची सुरळीत व्यवस्था लवकरात लवकर करावं, शासन दरबारी याचा पाठपुरावा करावा आणि जर ट्रकची उपलब्धता नाही झाली तर येत्या सोमवारपासून व्यापारी वर्ग हा लिलावाच्या कामकाजात उपस्थित राहू शकत नाही.